वर्षी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा भरलाय। लाखो साधू आल्यात, करोडो लोक त्या ठिकाणी तिन्ही नद्यांच्या संगमावरती स्नान करतात। तर बांधवांनो, तिन्ही नद्याचा संगम आपण म्हणतो गंगा, यमुना आणि सरस्वती, परंतु आजही त्या ठिकाणी गंगा आणि यमुना दिसते, परंतु सरस्वती नदी दिसत नाही। सरस्वती नदीचं पाणी नाही, सरस्वती नदी लुप्त आहे असं आपण म्हणतो, पाताळात आहे असं म्हणतो। परंतु बांधवांना आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आपण पाहणार आहोत की सरस्वती नदी लुप्त झाली तरी कशी। कारण बांधवांनो, सरस्वती नदीचा उगम आजही दिसतोय आपल्याला। त्या ठिकाणी गेलं तर वाऱ्याच्या वेगाने सरस्वती नदी वाहती, परंतु 3 किलोमीटरच्या अंतरावर पुढे गेल्यानंतर सरस्वती नदी दिसायची बंद होती। अनेक वैज्ञानिकांनी प्रयत्न केला तिथे जाऊन पाहण्याचा की सरस्वती नदीचा शेवट कुठे, उगम दिसतोय परंतु शेवट नाही। आणि याचं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा। मी हनुमंत पवार दारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल। तर बांधवांनो, सरस्वती नदी एक विशाल नदी, हजारो वर्षापूर्वी विशाल नदी डोंगर दर्या पार करत हजारो किलोमीटरचं अंतर पार करत नदी अरबी समुद्राला जाऊन मिळत होती। अहो, या सरस्वती नदीचं वर्णन जे आहे ते ऋग्वेदामध्ये केलेलं वर्णन आहे बघा। सुंदर वर्णन केलं की सरस्वती नदी अतिशय प्राचीन आहे आणि पवित्र नदी असं वर्णन आहे वेदामध्ये। रामायण, महाभारत या ग्रंथामध्ये सुद्धा आपण नाव ऐकलं असेल सरस्वती नदीचं। आणि आपण सगळेजण मानतो की सरस्वती नदी आज आपल्या भारत भूमीवरून वाहते। प्रयागराज या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचं मिलन त्या ठिकाणी होते। परंतु आज जर आपण संगमावरती गेलो तर सरस्वती नदीचा लवलेसही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, निशाण सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही। परंतु बांधवांना, आपण त्रिवेणी संगम